संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत खंडोबा पाली हे ठिकाण महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात आहे. शंकराचे अवतार असलेला पाली खंडोबा हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. पुणे कराड महामार्गावर उंब्रज काशीळपासून हे ठिकाण 5 किलोमीटर अंतरावरती स्थित आहे. पाली ह्या गावावरूनच खंडोबास पालीचा खंडोबा म्हणून ओळखले जाते. सदरच्या देवस्थानात दररोज 4 वेळा पूजा अर्चा केली जाते. देवस्थान हेमांडपंथी असून ते सुमारे 1000 वर्षापूर्वीचे आहे. पौष महिन्यात मृग नक्षत्रावरती खंडोबाचे आणि म्हाळसाचे लग्न लागते. समुद्र मंथनावेळी भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण करून दैव व दैत्यांना अमृत व सुरापान यांचे वाटप. तेव्हा मोहिनीच्या रूपावरती शंकर भाळले व विष्णूंनी भगवान शंकरांना आश्वस्त केले की जेव्हा तू मार्तंडाचा अवतार धारण करशील तेव्हा मी तुझ्या इच्छा पूर्ण करेल. महादेवास उमा महेश्वर या नावाने संबोधले जाते. देवास फुलाचा कौल देण्याची भक्तांमध्ये श्रद्धा. खंडोबाला वाहिलेल्या पुरुषास वाघ्या तर स्त्रीस मुरळी असे संबोधले जाते. खंडोबा हे दैवत बहुपत्नीक आहे व त्याच्या स्त्रिया ह्या वेगवेगळ्या जातीतील आहेत. त्यामुळे विविध जातींमध्ये एक सांस्कृतिक धागा तयार झाला आहे. खंडोबाची पहिली पत्नी म्हाळसा ही लिंगायत असून दुसरी पत्नी बानाई ही धनगर समाजाची आहे. खंडोबाची दुसरी पत्नी बानाई ही इंद्राची मुलगी असल्याचे मानले जाते. बानाईला जेजुरी येथे पती मिळाले असे वर्तवण्यात येते. रविवार हा खंडोबाचा दिवस मानला जातो. मल्हारी मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्याने रविवारी विशेष महत्त्व असते. तसेच चैत्री पौर्णिमा हा मार्तंड भैरवाचा अवतार दिन मानला जातो. श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व बानुबाई यांचा विवाह झाला अशी श्रद्धा आहे. चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणिमल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रकट झाल्याची महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील खंडोबा भक्तांची श्रद्धा आहे. खंडोबा हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशामधील एक प्रमुख लोकदैवत असून ते शंकराचा अवतार आहे असे मानले जाते आणि अनेक समाजांचे ते कुलदैवत आहे. मित्रांनो, मी सहकुटुंब सहपरिवार महाराष्ट्राच्या कुलदैवताचं म्हणजेच आपल्या खंडोबा देवाचं दर्शन घेतलं. तुम्ही कधी येताय आपल्या खंडोबा देवाच्या दर्शनासाठी? मी आतुरतेने वाट पाहतोय आपल्या पालीच्या खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही कधी येताय याची. मित्रांनो, या आशीर्वादित व्हा आणि नवीन आयुष्याची सुरुवात करा.